असं हळूहळू एक एक वक्तव्य जे जे निवडून आले, विशेषतः सत्ताधारी पक्षाचे, यांच्या तोंडून येत राहतील. आज अजितदादांच्या तोंडून आलं, उद्या आणखी दुसऱ्यांच्या तोंडून येईल. कारण इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं त्यांना मतदान झालं किंवा मतदान त्यांनी करून घेतलं, त्याचे परिणाम त्या त्या मतदारांना आता भोगावे लागणार. शिंदे गटाचे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांनी मतदारावर खालच्या भाषेत बोलले. ते 2000 विकले जातात भाडपळू साले वगैरे शिवाय दिले. मुस्लिम समाजाला दारू मिटन पाहिजे, मुस्लिम समाजाला असंही बोलले. हे पण मी सांगितलं काय, जे निवडून आलेले आहे ते कशा पद्धतीने निवडून आले हे आम्ही आरोप केले तर तुम्ही याला आरोप म्हणता. तुम्ही हडले म्हणून अशा पद्धतीने आरोप करता असं म्हणतात. परंतु जे जिंकले तेच आता सगळं बोलत आहेत. अजितदादा काय आणि संजय गायकवाड काय हे काय वेगळं स्वरूप नाही आहे. फक्त अजितदादाची भाषा वेगळी आहे, संजय गायकवाडांची भाषा वेगळी आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या 5 वर्षात कामं करण्याच्या ऐवजी असेच बोल या मतदारांना ऐकावे लागतील, याचे परिणाम मतदारांना भोगावे लागतील. साई संस्थांमधील मोफत जेवण बंद करा अशी सुजय विखे यांनी संस्थांकडे मागणी केली. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्ट्रातले सगळे भिकारी इथे गोळा झालेत, ते योग्य नाही. आम्हाला आंदोलनाची वेळ आली तरी चालेल, आम्ही आंदोलन करू असं विखे म्हणाले. संस्थांना इशारा दिला. वाटतं विखेच्या संस्थेतून नाही जेवण करते लोक, जनतेच्या पैशातूनच साहेबच्या तिथला अन्नछत्र चालतं. असं अन्नछत्र तिथेच चालतं अशातला भाग नाही. अनेक देवस्थानच्या ठिकाणी चालतं, जनतेच्या पैशातूनच ते चालतं, विखेंच्या पैशातून चालत नाही. आणि कोणी भिकारी असेल तर त्याला अन्न दिलं तर त्यात काय वाव काय, उलटं भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे. बच्चू कडू असं म्हणाले की अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदेच्या मनातील अंतर्मनाची नार्को टेस्ट झाली पाहिजे, तेव्हा कळेल त्यांच्या मनात भाजपबद्दल काय मत आहे. आता बच्चू कडू कसे जखमी शेर आहे, त्यामुळे ते ह्या भावना व्यक्त करतील. ते काही चुकीच्या भावना व्यक्त करतात अशातला काही भाग नाही आहे. नाईलाज म्हणून हे सगळे लोक आज सोबत आहे हे सगळ्यात जनतेला माहिती. मुंबईतील एक प्रकार घडला आहे. मराठी माणसाची गळचेपी करण्याचा प्रयत्न झाला आहे. मुंबईतील राधेश्याम ब्रदर्स कंपनी आहे, त्या मालकाने आम्हाला कामासाठी मराठी मुलं नको असं म्हटलंय. आपलेच कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी त्या कंपनीला जाब पण विचारला. हे मुंबई आणि मुंबईच्या परिसरात सातत्यानं सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आत्ताच्या याच्यात मोठ्या प्रमाणावर असे प्रकार घडत आहेत. कारण ज्या पद्धतीनं मराठी माणसाची भूमिका शिवसेना घेत आलेली आहे आणि मग उरलेले जे परप्रांतीय आहे हे भारतीय जनता पार्टीला समर्थन करत असताना मराठी माणसाची अवहेलना करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतोय. आणि याला सरकारचं शक्ती त्याला प्रोत्साहन देते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.